नांदेडच्या हदगाव तालुक्यातल्या तामसा इथं महादेवाचं देवस्थान आहे आणि या देवस्थानाच्या ठिकाणी मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे करीच्या दिवशी भाजी भाकरीची अनोखी पंगत भरत असते। गेल्या 150 वर्षांपासूनची ही परंपरा आजतागायत या ठिकाणी सुरू आहे आणि याचाच आढावा आमचे प्रतिनिधी कमलाकर बिरादार यांनी घेतला। पाहूया। मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे करीच्या दिवशी हदगाव तालुक्यातील तामसा या ठिकाणी बार ज्योतिर्लिंग महादेवाचं हे मंदिर प्रसिद्ध आहे। या ठिकाणी जर बघितलं जवळपास 150 वर्षाची भाजी भाकरीची परंपरा या ठिकाणी आजतागायत सुरू आहे। आपण बघू शकतोय या ठिकाणी जर बघितलं तर या परिसरातील जितकी वनस्पती असेल, जितक्या भाज्या असतील, त्या सर्व एकत्रित करून या ठिकाणी त्याची भाजी बनवली जाते आणि पंचक्रोशीतील सर्व घराघरांमधून भाकऱ्या संकलित केल्या जातात आणि ते महाप्रसाद म्हणून या ठिकाणी वाटप केलं जातं आणि त्यासाठी लाखो भाविक या ठिकाणी जे आहे या 48 तासामध्ये आपली हजेरी लावतात आणि या भाजी भाकरीचा लाभ या ठिकाणी ते घेत असतात। ही भाजी भाकर यात्रा जवळपास 155 वर्ष या यात्रेस झाली व आजूबाजूच्या 20 ते 30 खेड्यातून आम्हाला भाकरी वगैरे सर्व इथे येतात। जवळपास 250 क्विंटलच्या वर भाजी, सर्व प्रकारची भाजी आम्ही इथे मिक्स शिजवत होते, ते नॅचरल। आणि या भाजीचा आस्वाद घेऊन सर्व येणारे भाविक भक्त एवढे तृप्त होतात व जवळपास लाखोच्या संख्येमध्ये इथे सर्व भाविक भक्त येतात। भाजी भाकरीच्या या पंक्तीमध्ये हा महाप्रसाद खाल्ल्याच्या नंतर सर्व व्याधी दूर होतात। बाजूच्या राज्यातून तेलंगणा असेल किंवा मराठवाड्यातून मोठ्या प्रमाणात भाविक या ठिकाणी येतात आणि या भाजी भाकरी या पंक्तीचा मोठा आस्वाद घेऊन तृप्त होतात। कमलाकर बिरादार, लोकशाही मराठी, तामसा, नांदेड। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।